श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। या लागी इंद्रियांच्या द्वारी विषयो नेदावा चतुरी, जेवी विषय रांधिली क्षीरधारी, सांडिजे दुरी न चाखता। हुशार माणसाने ज्याप्रमाणे विष घालून शिजवलेल्या खिरीचा एक थेंबही तोंडात न टाकता ती दूर फेकून द्यावी, त्याप्रमाणे शहाण्या माणसाने इंद्रियांच्या दारात विषयांचे पाऊलही पडू देऊ नये। घमघमीत अमृत फळे, वरी सर्पे घातलिया गरळे, तेन सेविती कावळे, सेवनी कळे निज घातू। तैसे सेविता विषयांसी, कोण गोडी मुमुक्षासी, प्रतिपदी आत्मघातासी, अहर्निशी देखती। रसयुक्त मधुर आंब्यांवर सर्पाने गरळ टाकले असता ते फळ कावळेही खात नाहीत, कारण त्याने आत्मघात होईल हे त्यांना ठाऊक असते। त्याप्रमाणे मुमुक्षूंना विषयांच्या सेवनाची गोडी कशी वाटावी, पावलोपावली त्यात त्यांना आत्मघात दिसत असतो। आत्मघातून देखती, ते विषयी विषयो सेविती, जैशी दिवा भीता मध्यराती, असता गभस्ती मध्यान्ही। तैसेची विषय सेवन, मुमुक्षांसी घडे जाण, तेणे न चुके जन्म मरण, आत्मपतन तयांचे। जे विषयी लोक त्यातील आत्मघात पाहत नाहीत ते विषयांचे सेवन करतात। ज्याप्रमाणे वटवाघूळ भर 2 प्रहरी सूर्य तळपत असताही मध्यरात्र समजते, त्याप्रमाणे मुमुक्षू विषय सेवनाला अज्ञान निशा समजतात, कारण त्या विषयांच्या योगाने जन्ममरण तर चुकत नाहीच, उलट आत्मपतन मात्र होते। म्हणसी प्राणियांची स्थिती, विषयावरी निश्चिती, विषय त्यागे केवी राहती, ते सुगम स्थिती अवधारी। प्राण्यांची उपजीविका विषयांवरच चालते, तेव्हा विषय त्याग करून ते कसे राहतील असे जर म्हणशील तर त्याचाही सुलभ उपाय ऐक। असता इंद्रियांचा नेमू, करी चित्ताचा उपरमू, ऐसा दोही परी सुगमू, उत्तमोत्तमू हा त्यागू। इंद्रियांचा निग्रह केला असता चित्त शांत होते, असा दोन्ही प्रकारे हा त्याग सोपा आणि उत्तमोत्तम आहे। इंद्रिये असो तू विषयांवरी, मन रिघोने दित्यान भीतरी, हाही त्यागू सर्वांपरी, योगेश्वरी बोलिजे। इंद्रिये विषयांकडे जाईनात का, मन मात्र त्यात आसक्त होऊ देऊ नये, यालाही श्रेष्ठ योगी त्यागच म्हणतात। मनासी विषयांचे बळ, विषयध्यासे ते चपळ, नव्हे म्हणती ते निश्चळ, ऐक समूळ तो उपावो। मनाला विषयांचे बळ मिळाले म्हणजे विषयांच्या ध्यासाने ते चंचळच होईल, निश्चल होणार नाही असे जर म्हणशील तर त्याचाही उपाय ऐक। माझे स्वरूप सर्वगत, मना बाहेरी आणि आत, जेथ जेथ जाईल चित्त, तेथ तेथ ते असे। माझे स्वरूप सर्वव्यापी आहे, ते मनाच्या आत आणि बाहेरही आहे, जेथे जेथे मन जाईल तेथे तेथे ते आहेच। मज वेगळे जावयासी, ठावो नाही पै चित्तासी, स्वदेशी हो परदेशी, अहर्निशी मज आंतू।
जेथे मी नाही अशी मुळी चित्ताला जाण्यास जागाच नाही. ते स्वदेशी परदेशी सर्व ठिकाणी अहोरात्र माझ्या आतच आहे. ऐसे निजरूप संतत पाहता थोरावेल चित्त, त्या चित्ता माझी आद्यंत पाहे समस्त हे जग. याप्रमाणे तू आत्मस्वरूप सतत पाहू लागलास म्हणजे तुझे चित्त व्यापक होईल. मग तू हे सर्व जगत आधीपासून अंतापर्यंत त्यातच पाहशील. अथवा जीव स्वरूप तुझे चांग, त्या माझी पाहता हे जग. जगची होईल तुझे अंग, अति निर्व्यंग निश्चित. अथवा तुझे जीव स्वरूप फार चांगले आहे, त्यात तू हे जगत पाहू लागलास म्हणजे तुझे सकल अंगच जगत होईल. चरे आणि अचरे लहाने का थोरे, जीवरूपी सविस्तरे पाहे निर्धारे हे जग. चराचर लहान थोर इत्यादी हे सर्व विस्तीर्ण जगत तू आपल्या जीव स्वरूपात पहा. म्हणसी जीवू तो एक देशी, त्या माझी केवी पहावे जगासी. त्यासी ऐक्यता करी मजसी, जेवी कनकेसी अलंकार. जीव तर एकदेशी आहे, त्यात सर्व जगत कसे पहावे असे जर म्हणशील तर सोने आणि त्याचे अलंकार ही जशी एकरूप आहेत त्याचप्रमाणे जगतही सद्रूपच आहे असे जाण. चिंतिता कीटकी भिगुन रटी, तेची ते होऊन उठी. तैसा तू उठा उठी, होई निज दृष्टी निज तत्व. कीटकाने गांधील माशीचा ध्यास केल्याने तो स्वतः तीच होऊन उठतो. त्याप्रमाणे तूही आत्मध्यासाने तत्काळ तद्रूप बनशील. हो का सैंधवाचा खडा, पडल्या सिंधू माझी वडा. तो होवोनी ठाके त्या एवढा, तैसा तू रोकडा मी होसी. मिठाचा खडा समुद्रात पडला म्हणजे तो जसा समुद्रा एवढा होऊन राहतो, त्याप्रमाणे तूही साक्षात मद्रूप होशील. जेथ मी तूपणाचा भेद, फिटोनी जाईल विशद. परमानंदे शुद्ध बुद्ध, मुक्त सिद्ध तू होसी. ज्यावेळी मी तूपणाचा भेद सर्वदा पार निघून जाईल त्यावेळी तू परमानंदाने शुद्ध बुद्ध मुक्त आणि सिद्ध होशील. शास्त्र श्रवणे दृढ ज्ञान, मननाभ्यासे होय विज्ञान. या दोहींची जाणोनी खूण, ब्रह्मसंपन्न तू होसी. शास्त्र श्रवणाने ज्ञान दृढ होते, वारंवार मनन केल्याने अनुभव ज्ञान प्राप्त होते. या दोहोंचे लक्षण जाणून तू ब्रह्मस्वरूप हो. ऐसिया स्वार्थाचे निलवला हे, अविश्रम भजावे तुझे पाये. म्हणसी ओढवतील अंतराये, त्यासी काये करावे. सांडोनी दांभिक लौकिक, त्यजोनिया फळाभिलाख. जो मज भजे भाविक, विघ्न देख त्या कैचे. पण अशा रीतीने स्वार्थासाठी त्वरेने तुझ्या पायांचे भजन करावे हे खरे, पण त्यात विघ्ने येतील त्यास काय करावे असे जर म्हणशील तर जो भक्त दंभ आणि लौकिक सोडून आणि फलासक्ती टाकून माझे भजन करतो त्याला विघ्न कोटचे. त्याच्या विघ्ननाशासी देख, करी चक्राची लख लख. घेऊनी पाठीसी अचूक, उभा सन्मुख मी असे. त्याच्या विघ्नांचा नाश करावयास मी हातात लखलखीत चक्र घेऊन विघ्नांच्या मागोमाग येऊन त्याच्या पुढे नेमका उभा असतो. या परी गा उद्धवा,
जो मज भजे निज भावा, त्यासी विघ्न करावया देवा, नव्हे उठावा मज असता. उद्धवा, याप्रमाणे आत्मभावाने जो माझे भजन करतो त्याला विघ्न करण्यास मी समोर असता देवही धजत नाहीत. एवं ब्रह्म संपन्न जाहली यावरी, आत्मा तुची चराचरी, जंगमी आणि स्थावरी, सुरासुरी तुची तू. ब्रह्मादिकांनाही ग्रासणारा जो काळ त्याचा तू आत्मा होशील असे श्रीकृष्णाने उद्धवाची पाठ थोपटून त्याला सांगितले. तुझहूनी काही अणुभरी वेगळे नाही, तेथ विघ्न कैचे काही, तुझ्या ठाई बाधील. याप्रमाणे बाध्य बाधकता नाहीशी होते, संकल्पाची कल्पना निघून जाते, ब्रह्मानंदाची पहाट झाली म्हणजे कर्माची वाट मोडते. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.